नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता आजपासून वाढणार राज्यात पावसाचा जोर। मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार? वाढलेला हा जो पाऊस आहे तो आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, शेत शिवारात कोसळणार काय? या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर? हा पाऊस आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, वाडी वस्तीवर, शेत शिवारात कशा पद्धतीने कोसळणार याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती। तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार आपल्या संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। सोबतच मित्रांनो, मध्य भारतामध्ये अशा पद्धतीचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पावन मायभूमीकडे ढगांचा ताफा आकृष्ट होताना दिसत आहे। यामुळे आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। खास करून आपण जर बघितलं तर कोकण विभाग, ज्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर व याचबरोबर रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर या 7ही जिल्ह्यात आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस आजपासून पुढील 3 ते 4 दिवस कोसळताना दिसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पावसाचा जो जोर आहे हा मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर साताऱ्यामध्ये अधिक असणारे, कोल्हापूरमध्ये अधिक असणारे आणि पुण्यामध्ये अधिक असणारे जो भाग कोकण विभागाला लागून आहे। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा वनक्षेत्रामध्ये म्हणजे चंद्रपूरचा वनक्षेत्र, त्यानंतर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी अधिक दिसणार आहे। आणि जर इतर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पाऊस हा हलका ते मध्यम आणि कुठं मध्यम ते जोरदार राहणार आहे। पण एवढी गोष्ट खरी आहे की आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। यामुळे आपली शेतीची कामं आटोपून घ्या। फक्त अडचण असेल तर शेतातील कामं 2 दिवस पावसाचा आकार बघून ठप्प ठेवा। जीव अडचणीत आणून बळजबरी कामे करू नका। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की आजपासून पावसाचा जोर हा का, कुठे आणि किती वाढणार। भविष्यात पावसाबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।